टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण DMER जी काही एक्झाम आहे 2023ची TCSने घेतलेली आहे, तर DMERचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती मराठीचे जे काही भाग आहेत ते अपलोड केलेले आहेत, जवळपास 5 ते 6 भाग आहेत. तर आज आपण इंग्रजी विषयाला सुरुवात करणार आहोत. त्याचप्रमाणे सोशल वर्क सुपरिटेंडंट करिता सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर चला, आजचा जो आपला विषय आहे तो आहे इंग्लिश. क्वेश्चन नंबर फर्स्ट, अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फ्रॉम अ कोहेरंट पॅरेग्राफ. इथं पॅरेग्राफ दिलेला आहे आणि सेंटेन्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला सिक्वेन्शियली अरेंजमेंट करायचे आहेत. तर त्याचा ॲन्सर येणार आहे. तर ॲन्सर नंबर आपल्याला इथं आहे 4 नंबरचा आहे. तर आपण पाहूयात. बी पहिलं येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस इज इंडियाज फास्टेस्ट ट्रेन. डी, इट हॅज बीन रनिंग at an average speed of around 83 kmph over the last 2 years. नंतर सी आहे, although built to hit maximum of 180 kmph, it is unable to do so. नंतर आहे ए, the reason is poor track condition and RTI disclosed. तर अशा प्रकारे आहे. क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द ऑप्शन विच द करेक्ट स्पेलिंग ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. आता याच्यामधून आपल्याला जो चुकीचा शब्द आहे, मिसस्पेल्ड आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. कोणता आहे तो सेंटेन्स कोणता आहे? ही जॉईन द ऑनलाईन कोर्स टू कंटिन्यू हिज स्टडीज विदाउट अ ब्रेक. आन्सर नंबर 4, CONTINUE हा शब्द चुकलेला आहे आणि जो मिसस्पेल्ड आहे तो हा व्यवस्थित आहे. क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द इथं विचारलेला आहे. ओव्हरवेल्म्ड मीन्स मन भरून येणे किंवा खूप अतिउत्साह होणे. तर द producers of the social drama were fill in the blanks by the response of the audience. Answer number A, overcome. Question number 4, select the most appropriate antonym of the given word. आता antonym शब्द आपल्याला शोधायचा आहे, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. NARROW, नॅरोचा विरुद्धार्थी शब्द. नॅरो म्हणजे अरुंद आणि आन्सर नंबर 2, WID, वाईड म्हणजे विस्तीर्ण. क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम आपल्याला शोधायचा आहे. STUT, ॲस्टिट्यूटचा समानार्थी शब्द आहे परसेप्टिव्ह. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. हरी फिल इन द ब्लँक्स. ही इज मॅथ स्टेबल वेल बिफोर द टेस्ट. आन्सर नंबर 2, लर्न म्हणजे शिकणे. भूतकाळ आहे इथं. क्वेश्चन नंबर 7, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स. आता इडियम्स आणि फ्रेजेस सुद्धा याच्यामध्ये विचारण्यात आलेली आहे. या इडियम्सचा जो काही अर्थ आहे तो शोधायचा आहे. टू बी लाईक पीस इन अ पॉड. तर टू बी अलाईक इन एव्हरी वे म्हणजे काय? प्रत्येक मार्ग तुम्हाला आवडायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. विरुद्धार्थी शब्द BLUNT, ब्लंट म्हणजे बोथट आणि आन्सर नंबर 3, SHARP, शार्प म्हणजे अनुकुचित धार. क्वेश्चन नंबर 9, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. They fill in the blanks a large number of CRPF personnel to maintain law and order. Answer number 3, had deployed. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट पास्ट टेन्स विचारण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 10, गिवन बिलो आर 4 jumbled parts of a sentence. Select the options that gives their correct order, forming a meaningful and
कोहेरंट सेंटेन्स, मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवायचा आहे. म्हणजेच आपण अगोदर पहिला जो प्रश्न पाहिला आहे की सिक्वेन्शियल ऑर्डरने लावायचा त्याप्रमाणे. आन्सर नंबर ए आहे. सी पहिला आहे, द अजेंडा वॉज पास्ड ए क्वाईट इझिली. डी, बाय नेटवर्किंग विथ. नंतर आहे बी, लाईक माइंडेड पीपल. क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. एक्सेलन्स म्हणजे हुशार इथं म्हणू शकतो आपण, प्रवीण किंवा पटाईत. तर द सबस्टँडर्ड प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिटेड बाय द स्टुडंट गिव एव्हिडन्स ऑफ हिज. आन्सर नंबर 3, मेडिओक्रिटी. क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्बचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. रोम वॉजंट बिल्ट इन अ डे. आन्सर नंबर 2, इट टेक्स टाइम टू डू ग्रेट थिंग्स. क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता या रिकाम्या जागेमध्ये जे प्रॉपर ऑप्शन आहे ते आपल्याला टाकायचं आहे. सेव्हरल डिग्निटरीज आर एक्सपेक्टेड, फिल इन द ब्लँक्स, द स्टेट फॉर द पॉलिटिकल गॅदरिंग. आन्सर नंबर 3, टू विजिट. क्वेश्चन नंबर 14, गिवन बिलो आर 4 jumbled parts of a sentence. Select the options that gives their correct order, forming a meaningful coherent sentence. Answer number D, by networking with the agenda was passed. नंतर आहे like-minded people call it quite easily. Question number 15, select the option with the correct spelling of the misspelled word. मिसस्पेल्ड याच्यातला शोधायचा आहे आणि ते व्यवस्थित करून आपल्याला लिहायचं आहे. हिरा वॉज डिटरमाइंडेड टू टॅकल द इशू. इशू म्हणजे समस्या सोडवणे. दॅट वेअर अफेक्टिंग हर प्रोफेशनल गोल्स. त्याच्या प्रोफेशनल गोलला, व्यावसायिक ध्येयाला जर ते अफेक्ट करत असेल तर तो इशू सोडवतो. आणि याच्यातलं जर ॲन्सर पाहिलं तर 4 नंबर आहे प्रोफेशनल, PROFESSIONAL आणि चुकीचं PROFESSIONAL हे चुकीचं आहे. तर अशा प्रकारे आपण जो पेपर 1 आहे 1 ते 15 क्वेश्चन आपण व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत. या पुढील भाग तुम्हाला लवकरच मिळून जाणार आहे. धन्यवाद.